ला 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 पारवा ऐक साजणी या खुळ्या जीवा तुझाच गोडवा. Once more! Once more! Once more! ला 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 पारवा ऐक साजणी या खुळ्या जीवा तुझाच गोडवा. आत्ता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल व्हिडिओमध्ये सांगितलेले तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. जर चॅनलवरती नवीन प्लॅन तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल जो तो देत असतो आणि सोबतच आयलाइट मिशनचे QR कोड्स देखील देत असतो. तर अशाच पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ देखील आयलाइट मिशनच्या QR कोडवरती बनवलेला आहे. तर नक्कीच आपला QR कोड आहे ना तो व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार आहे. तो व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आणि जे म्हणजे QR कोड सोडून जे वेगळं लागणारं मटेरियल आहे पुढे मी व्हिडिओमध्ये जे सांगतो मटेरियल QR कोडमध्ये नसलेलं ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. आणि जे आपलं आयलाइट मिशन आहे ना ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. तर चला मित्रांनो जरा येणे वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या टेलिग्रामच्यावरून आयलाइट मिशन ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर पण त्याआधी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये QR कोड आहे. तो QR कोड आपल्याला गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट करायचे. QR कोड नॉट म्हणजे इम्पोर्ट होत नसेल तर म्हणजे ते मी प्रॉब्लेम सॉल्व केलेलं आहे सगळं. ते आता इम्पोर्ट म्हणजे आरामशीर म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल गुगल लेन्समध्ये ॲड केल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो प्रोजेक्ट आहे ना आपला तो ओपन करायचा. तर अशा प्रकारचा आपला प्रोजेक्ट असणार आहे. तर सगळं तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. फक्त तुमचा फोटो आहे ना तो रिप्लेस करायची. त्यासाठी खाली स्क्रोल करून ते एक सॉन्गची लेअर आहे ना सॉन्गच्या लेअरवरती एक रेक्टँगलची लेअर आहे. त्या लेअरच्या वरती एक फोटोची लेअर आहे. त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला कोणताही एक फोटो इथे सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. तर बघू शकता मित्रांनो इझिली आपला फोटो आहे ना तो इथे ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत जितके देखील आपले फोटोचे लेयर्स आहेत ना ते सर्व लेयर्सला आपल्याला असं रिप्लेस करून घ्यायचे. तिथं आपला फोटो आहे ना रिप्लेस करायचे तो. तर हा बॅकग्राऊंडला होतं या ग्रुपमधला फोटो आहे ना तो कसं रिप्लेस करायचं ते देखील सांगतोय मी पुढं सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपले जे वरचे म्हणजे इमेजेस आहेत ना ते रिप्लेस करून घेऊयात. तर हे तुम्ही सगळे रिप्लेस करायचेत. रिप्लेस केल्यानंतर आता हे 2-3 राहिलेले आहेत ना ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर आता आपले फक्त रिप्लेस करायचं राहिलं म्हणजे ते ग्रुपमधले जे इमेजेस आहेत ना फोटोज ते फोटोज फक्त आपल्याला वेगळा फोटो रिप्लेस करायचे. त्यासाठी इथे ग्रुप 1ची लेअर आहे लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन हे जे 2 नंबरची लेअर आहे ना ह्या लेअरला आहे ना ह्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्या नावावरती क्लिक करून इथे आपल्याला 4.5चा रेशो म्हणजे 4.5 रेशो असलेला फोटोज आपल्याला इथे ॲड करायचे. इथे बघू शकता. तर फॉर एक्झाम्पल हा आपला फोटो 4.5 रेशोचा आहे. तर आपल्याला 4.5 रेशो करता येत नसेल तर मी आत्ताच सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. तर इथे बघू शकता आपण इथे 4.5च्या रेशोमध्ये सगळं ग्रुपमध्ये फोटो रिप्लेस झालेले. तर अशा प्रकारे दुसऱ्या देखील ग्रुपमध्ये असं रिप्लेस करून घ्यायचं आपला फोटो. रिप्लेस केल्यानंतर आता आपलं जे इमेज आहे ना ती 9x16ची इमेज असती. ते 9x16च्या इमेजला आपल्याला 4.5 ह्या रेशोमध्ये आपल्याला कट करायचे. त्यासाठी इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आपल्या आयलाइट मिशनच्या. त्यानंतर 4x5 नावाचा म्हणजे 4.5ची जी रेशो आहे ती सिलेक्ट करून बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर ह्या बेटवरती म्हणजे एक बेट ॲड करायचे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता जो फोटो आपल्याला आहे ना जो 4.5च्या रेशोमध्ये करायचा तो फोटो इथे सिलेक्ट करून इथे कोपऱ्यातले 3 लाईनवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे. जर तुमचा फोटो असं म्हणजे कुठेही असा आला असेल
तर तुम्ही असं त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून मग अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथे असं कसं हवं आहे तसं सेट करून घ्यायचं. त्यानंतर 3 नंबरवरनं साईज आपल्याला ॲडजस्ट करायचे कमी जास्त. त्यानंतर व्हिडिओ म्हणजे लेअरच्या मध्यभागी येऊन ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज PNGवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर इझिली आपली जी इमेज आहे ना ती 4.5च्या रेशोमध्ये येऊन जाईल. तर आता ही इमेज आहे ना ती मी त्या ग्रुपमध्ये रिप्लेस करून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो इथे असं रिप्लेस केलेलं आहे, बघू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तर तुम्हाला आहे ना इथे हे जे फॉन्ट्स मिसिंग प्रॉब्लेम येत असतील त्यासाठी आपल्याला जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरचा iOS 16.4चा इमोजीचा फॉन्ट आहे ना तो डाउनलोड करायचा. त्यानंतर हे ग्रुप आहे ना ही लिरिक्सची ते लिहिलेलं आहे लिरिक्स. या लिरिक्सच्या ग्रुपवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथे आता जिथे इमोजीचे लेअर दिसत आहेत ना ते एक साजणी ह्याच्या खाली एक इमोजीची लेअर आहे. ह्या इमोजीच्या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथे वेदांत एडिटिंग iOS 16 नावाचा जो फॉन्ट आहे ना तो इथे ॲड करायचा. अशा प्रकारे सगळ्या हे पूर्ण म्हणजे इमोजीचे जेवढे लेअर्स आहेत ना ते सगळ्या लेअर्सला आपला तो फॉन्ट आपल्याला ॲड करायचा. त्यानंतर मगच हा व्हिडिओ आपण सेव्ह करू शकता. नाहीतर आपल्याला साधे इमोजीस दिसतील आपल्या अँड्रॉईड मोबाईलमधले, आयफोनचे इमोजीस नाही दिसणार. तर सगळ्यात आता आपला व्हिडिओ तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.